नमस्कार, मी अभिजित दराडे पॉलिटिकल महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करतो. प्रेक्षकांनो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तुफान रंगली. लोकसभा मतदारसंघाच्या फेररचनेबाबत घटना दुरुस्ती विधेयकाला अटी शर्तींवर पाठिंबा देण्याची जाहीर भूमिका शरद पवार गटाने घेतली आणि तिथेच विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला. त्यातच शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने या चर्चांना उधाण आलं. राष्ट्रवादीच्या एनडीए मधील सहभागाबाबत शरद पवारांची भूमिका संदिग्ध असून या भेटीनंतर अंतिम निर्णय होऊ शकतो असं दिल्लीत राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. पण दोन्ही गट एकत्र येणार असतील तर त्यातील खरा पेच नक्की काय, या संपूर्ण प्रकरणात चार महत्वाचे मुद्दे समोर येतात. पहिला मुद्दा म्हणजे शरद पवार गटातील अस्वस्थता. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला होता की पवार गटातील काही खासदार अस्वस्थ आहेत. महायुतीत किंवा एनडीए मधील वरिष्ठ सूत्रांनी याला दुजोरा देखील दिला. शरद पवार यांनी अंतिम निर्णय घेतल्यानंतर ही विलिनीकरणाची प्रक्रिया अवघ्या 2 दिवसात पूर्ण होऊ शकते. यातला दुसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे नेतृत्वाचा. दोन्ही गट एकत्र आले तर संयुक्त राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणी करावं हा सर्वात मोठा अडचणीचा मुद्दा बनलाय. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूच्या वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागेल. पण अजूनही यावर तोडगा निघलेला नाहीये, अंतिम निर्णय झालेला नाहीये. यातील तिसरा मुद्दा म्हणजे भाजपने दिलेला स्पष्ट नकार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत स्पष्ट केलं होते की एनडीए मध्ये कोणताही नवीन पक्ष सामील होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादींना स्वतंत्रपणे एनडीए मध्ये घेण्यास भाजपच्या नेतृत्वाचा स्पष्ट नकार आहे. आणि म्हणूनच यातला सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे एकमेव पर्याय. जर एनडीए मध्ये सहभागी व्हायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादीच्या पूर्ण विलिनीकरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाहीये. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे तर शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. दुसऱ्या बाजूला खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र तटस्थ भूमिका घेतली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. तसंच एनडीए मध्ये सामील होण्याबाबत आणि विलिनीकरणाबाबत कोणाकडूनही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही असा दावा सुप्रिया सुळे यांनी केलाय. मात्र राजकीय सूत्रांनुसार पक्ष विलिनीकरणाला दोन्ही बाजूंचा सुरुवातीला विरोध असला तरी शरद पवार पक्षाकडून सकारात्मक संकेत मिळाल्यास सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना समजावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर दोन्ही पक्षांचे एकत्र येणं आणि एनडीए मधील सहभाग हा पूर्णपणे संयुक्त राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणी करायचं आणि राष्ट्रवादीचा खरा बॉस कोण असणार या एकाच प्रश्नावर अडलाय. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र आलं तर पक्षाचं नेतृत्व कोणाच्या हाती असायला हवं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओ तिथंच थांबूयात. धन्यवाद.